लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। पिशोर परिसरात महापुराचा तांडव, अनेक गावांचा संपर्क तुटला। कन्नड तालुक्यातील पिशोर व परिसरात रात्री झालेल्या मुसळधार पावसाने नद्यांना पूर आला। त्यामुळे अनेक गावांचा मुख्य रस्त्याशी तसेच बाजारपेठेच्या गावांशी संपर्क पूर्णपणे तुटला आहे। संध्याकाळपासून सुरू झालेल्या पावसाचा रात्री उशिरापर्यंत जोर कायम राहिला। या मुसळधार पावसामुळे परिसरातील अंजना, इसम, खडकी आदी नद्या व प्रमुख नाल्यांना पूर आला। धरणे व बंधारे आधीच पूर्ण क्षमतेने भरून वाहत असल्याने नदी नाले ओसंडून वाहू लागले। नदी नाल्यांचे पाणी शेतकऱ्यांच्या पिकामध्ये घुसले, पिके जमीनदोस्त झाली। खडकी नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठावरील स्मशानभूमीची भिंत कोसळली। अंजना नदीला आलेल्या पुरामुळे पिशोरच्या दक्षिणेकडील कोळंबी, मंजरा, भारंबा, वाडी, तांडा, माळेगाव या गावांचा पिशोरशी संपर्क तुटला आहे। त्यामुळे नागरिकांना अत्यावश्यक कामांसाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून विद्यार्थ्यांना शाळांपासून वंचित राहावे लागले। पुलाच्या दोन्ही बाजूला असलेल्या स्मशानभूमीत पाण्याखाली गेल्याने त्या वाहून जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे। खडकी नदीचे पाणी वस्तीत घुसल्याने अनेकांच्या राहत्या घरात पाणी शिरले। त्यामुळे संसारोपयोगी फर्निचर, धान्य, इलेक्ट्रिक साहित्य, कपडे यांचे प्रचंड नुकसान झाले। दत्त मंदिर, अनाडी गल्ली येथे कडोबा बाळा धनवई यांची घराची 2 ताली भिंत कोसळली व त्यांचे नुकसान झाले। अचानक पाणी घुसल्याने लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना या पाण्यात रात्र जागून काढावी लागली। दरम्यान पिशोर, भिलदरी, पळशी, रामनगर, वासडी, खातखेडा, साखरवेल, कोळंबी या गावातील शेतकऱ्यांच्या हाताशी आलेले पीक वाहून गेल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे। पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी नागरिक व शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे केली आहे। माझे घर आहे, घरामध्ये रात्री पावसामुळे, भरपूर भक्कम पावसामुळे घराची भिंत पडली। त्याच्यामध्ये कमीत कमी 6 जण जखमी व्हायला आलते। 6 जण जखमी ना होताना समजा त्यांना पळवल्यामुळे ते वाचले, नाही तर अतिशय दुःख होणं हे होतं याच्यामध्ये। पण मग तरी सरकार कोणतेच काही कामाचे नाही, काहीच कामं करत नाही। आज लोक यांना आमचे समजे नुकसान काहीच भरपाई केली नाही सरकार आमच्यावर। मोदी सरकारनं आम्हाला न्याय द्या, मोदी सरकारनं न्याय द्या, सेवा भाऊंना न्याय द्या आम्हाला। सेवा भाऊ यांचं नाव ठेवले आणि यांनी मदत करा गरीबाला। अत्याचार झाला, पावसाने आमच्या घरात पाणी तुंबलेलं होतं, तिथून पाणी तुंबलेलं होतं। पोरं मारायला आलते, पोरं तपल्यानं आलते आणि पाणी नाल्यानं असं फुल भरत चाललं। आमच्यावर अत्याचार झाला। देवा भाऊनं आमच्याकडे लक्ष करावा आणि मोदी बाबाने आमच्यावर लक्ष करावा। आम्ही याला देव मानलेलं आहे आणि आम्ही निवडणूक दिलेली आहे, निवडून दिलेलं आहे याला। हे आज आमच्यावर गरिबावर हत्या होत असल्याने आमच्यावर लक्ष करावा। देवा भाऊने बी करावा, शिंदे साहेबांनी करावा, अजितदादाने करावा आणि मोदी साहेबांनी करावा, असे माझी नम्रता विनंती आहे। अशी माझी भगवंतापाशी आणि असंच यांच्यावर आमच्यावर गरिबावर कृपा करावा आणि आम्हाला न्याय द्यावा। आशाबाई कुटुंबाचा नाही, आमच्या घरात पुरं पाणी घुसलेलं आहे। आम्हाला कोणीच मदत करत नाही। सगळ्या गावात फिरलो तरी आम्हाला रूम भेटून नाही राहिली। सगळ्या लोकांच्या घरातून पाणी येते पण आम्हाला पण नाही भेटून राहिली ना। आमचं घर पडलेलं आहे, म्हणजे लेकरं बाहेर दबाला आलते पुरी रात्रीच्या झोपामध्ये, रात्रीच्या भरामध्ये कोणी आहे रात्रभर। मग ते पळतात बाहेर पळालो, पोरं गुंद वाढो, रात्रभर गल्लीत बसलो आम्ही, तरी आम्हाला कोण असं मदत केली नाही गरीब दुबळ्याला। सरकार म्हणते नुसते निवडून असतो, म्हणते आम्हाला मतदान द्या, आम्हाला अमकं द्या, आम्हाला धमकं द्या, पण गरीबाचे दर्शन कोणीच निघत ना। आज लेकरं दाखल झाले असते तर काय मग राहून काहीच सार नव्हता ना। मग माझे भांडे कुंडे सगळे चुरा झाले, माझे मुलं बाळा पुरे दबाला आलते। रात्रभर पावसामध्ये मी गल्लीत लेकरं घेऊन थांबले, तरी शेजाऱ्या पाजाऱ्याच्या घरात द्यायची त्याची जागा त्यांना पुरत नाही, आपल्याला कोण देणारी। माझी भीत पडून गेली, माझ्या भीतीला सहारा आता मला राहायला सपोर्ट नाही, मला कुठे रूम भेटून नाही राहिली असं आहे का? हा, सरकारनं मदत द्यायला पाहिजे आपल्याला। मग या सरकारबद्दल काय बोलसान तुम्ही? आता ग्रामपंचायत बद्दल, सरपंच बद्दल काय बोलसान तुम्ही? कोणीच मदत करत नाही, कोणी मदत करत नाही। तीनदा त्या पंचायतमध्ये चक्र मारवलं जाते, कोणी येत नाही, त्याला तलाठी येत नाही। फक्त आता तहसीलदाराकडे जायचं राहिलं, जायला उमेद नाही राहू राहिली, पाणी पाऊस चालू आहे। आम्ही मंदिरावर राहतो।
बोला. मंदिरात राहतो, मंदिरात ते लोक म्हणतात इथं आमची पेटी आमच्या ढमका इथे राहू नका तिथे राहू नका. राहा कुठं मग, राहायला तर अंत नाही आम्हाला काही. ठीक आहे, मुलं चालेल. बाळा घेऊन कुठे पळायचं ना आम्ही पावसाचं, कुठे काय करा. लवकर आमची काहीतरी उपाय करा, आम्हाला मदत करा. बोला. सरकार आम्हाला काहीतरी मदत करा. आम्हाला खायला सुद्धा दाणे दुनेनी सगळं घर पडलेलं आहे. आता गरबा उभा करायला काहीतरी थोडीफार मदत करा. माझी लेकरं बाळ मी घेऊन अंगणी राहते, काही मंदिरी राहते, काही रात्रभर दिसते असं बसावं लागतं. पाऊस आला की मंदिरामध्ये पळा, पाऊस उघडा की बाहेर उघड्यात येऊन बसा. काय करा, आम्हाला मदत करा. खायला दाणे नाही दुने नाही. पाऊस चालू आहे एकसारखा, घरामध्ये पाणी घुसलं, तर घर पडलेलं आहे. माझं आत्महत्या करा ते आली लगे. आमचं घर उभं करा, आम्हाला कोणीच मदत करत नाही. लेकरं बाळा घेऊन कुठे थांबा, आमचं घर उभं करून द्या. कोणी मदत करायला नाही, कोणी कळायला नाही. आत्महत्या करायची वेळ आली आम्हाला. कुणी याची जोखमदारी तुम्ही राहायच्या. आम्हाला कोणी मदत नाही केली तर जोखमदारी तुम्ही, एवढ्या मुलाबाळाची. मी इथे किशोरीती राहतो. माझी नुकसान झालेली आहे. माझ्या घरात पाणी घुसलेलं आहे. माझे लेकरं बाळा उन्हात पडायचा टेम आलेला आहे. सरकारनं काहीतरी माझ्यावर न्याय द्या, अन्याय होऊ नये. आम्ही मदत केलेली आहे, मतदानाला मदत केलेली आहे, तशी आम्हाला मदत करा. तशी आज आम्हाला मदत करा. मोदी बाबांनी करा आणि अजितदादांनी करा, शिंदे सरकारने करा, देवा भाऊनी करा. आम्ही उघड्या पसऱ्यात राहतो असं म्हणा ना. आम्ही एका ठिकाणी मंदिरात राहतो, मंदिरात गेलो की बाहेर येतो. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र प्रतिनिधी मिलिंद कुमार लांडगे, छत्रपती संभाजीनगर, कन्नड. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.